वळूयात पुढल्या बातमीकडे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर केंद्र आणि सीजेपीतील चर्चा मात्र अडली आहे। मोदी सरकार आणि सीजेपी तिसऱ्या राऊंडची चर्चा होणार आहे। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन मात्र कायम आहे। गर्दी काही हटेना झाली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम आहे, तर जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन कायम आहे। पोलिसांचा त्या ठिकाणी कडक पहारा आहे। गर्दी हटता हटेना झाली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम आहे। अधिक अपडेट घेऊयात आपण। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या जंतर मंतरवर उपस्थित आहेत। शुभम, सीजेपी मात्र आंदोलनावर ठाम आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत सीजेपी काही मागे हटण्यास तयार नाहीये। काय आजची ताजी अपडेट? कृपा, खरं बघायला गेलं तर महत्त्वाची अपडेट दिल्लीमधली हीच आहे की आज 3 दिवस झालेले आहेत। इंटरनेट सेवा अजूनही पूर्ववत करण्यात आलेली नाही आहे। अजून देखील इंटरनेट हे बंद आहे। नेट देखील कालपासून जे आहे मोबाईलचं साधं नेटवर्क जे असतं ते देखील काल संध्याकाळपासून कमी करण्यात आलेलं आहे। नॉर्मल कॉल्स जे आपण व्हॉइस कॉल करत होतो दिल्लीतून ते देखील आता नीट होत नाही आहे। तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या येत आहेत। अशामध्येच आज दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा केंद्र सरकारची आणि काँग्रेस जनता पार्टीचं जे शिष्टमंडळ आहे त्यांच्या मध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीत 2 मागण्या काल पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। तिसरी आणि प्रमुख मागणी ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि ते मंत्रिपद खाली करावं। या मागणीबद्दल जे पी नड्डा आज नेमकं शिष्टमंडळाला काय सांगतात याच्यासाठी संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। शनिवार रविवार आलेला आहे, वीकेंड आहे आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलकांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होईल म्हणून दिल्ली पोलीस यांनी आज अनेक मार्गिका बंद ठेवलेल्या आहेत आणि वाढ होईल म्हणून पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलेला आहे। आज पुन्हा एकदा अतिरिक्त मध्य प्रदेशमधून आणि बेंगॉलमधून देखील रॅपिड ॲक्शन फोर्सचे सगळे जे जवान आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवले। त्यामुळे बंदोबस्तामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। जेवढेही दिल्ली लगत जेवढे राज्य आहेत सगळ्या राज्यांमधनं अतिरिक्त पोलीस बळ हे या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि काल देखील 5000 RAF आणि पोलीस यांच्यामध्ये वाढ दिल्लीमध्ये झाली आहे। आज खरं तर रस्ते हे मोकळे आहेत दिल्लीतले, शनिवार रविवार असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे, पण प्रत्येक गाडी आज तपासली जात आहे। इतकंच नाही तर काल रात्री उशिरा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनम वांगचुक यांची देखील सोशल मीडिया पोस्ट आली ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हॅलो माय फ्रेंड्स म्हणून संबोधित या सर्व जेनझीला केलेला आहे। तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी देखील काल एक व्हिडिओ त्यांचा 4 दिवस आधीचा पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी रुग्णालयात देखील कशा पद्धतीने आंदोलनासाठी थेट पॅसेजमध्ये रुग्णालयाच्या बसले होते, झोपले होते हे देखील त्यांनी सांगितलं आणि ह्या 2 व्हिडिओज जे आहेत संपूर्ण देशांनी बघितले आहेत। अशामध्येच आज जंतर मंतरवर गर्दी ही खरंच वाढत चालली आहे। प्रत्येक दिवशी गर्दी वाढताना दिसत आहे। दिवसाच्या 2 भागांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारे गर्दी जी आहे ती वाढत आहे आणि त्यामुळे कुठेतरी ताण आणि तणाव हे आता दिल्ली पोलीसवर देखील आलेलं आहे, दिल्ली सरकारवर देखील आलंय। आजच्या दुपारच्या या शिष्टमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। ही बैठक आता नेमकी कुठे होणार, किती वाजता होणार, कुठल्या ठिकाणी होणार आहे याबद्दलची अजून कोणतीही माहिती शिष्टमंडळाकडून देण्यात नाही आलेली आहे। केंद्र सरकारने त्यांना संपर्क केलेला आहे का, जागा निश्चित केलेली आहे का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अवघे काही तास राहिलेले आहेत दुपारच्या 3 वाजताच्या या बैठकीसाठी, त्यामुळे या बैठकीकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। अशामध्येच काल रात्री देखील जोरजोरात जंतर मंतरवर घोषणाबाजी ही सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू होती। त्यानंतर सकाळच्या सत्रात पुन्हा नवीन काही आंदोलक आलेत, त्यामुळे 24ही तास हे आंदोलन सुरू आहे। पूर्ण जोशाने, पूर्ण ताकदीने हे आंदोलन सुरू आहे। दिपके स्वतः आज देखील व्यासपीठावर आहेत। आज देखील त्यांना कोण नवीन भेटायला येतंय, महाराष्ट्रातनं कोण नेते मंडळी किंवा मग कोणता पक्ष भेटायला येतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कृपा, अगदीच शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर खरं तर जंतर मंतरवर सुरक्षा देखील आता वाढवण्यात आलेली आहे। त्या संदर्भातीलच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। निमित्त दिपके यांना ही एकादशी लाभते का आणि आज तरी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर हे सरकार काही निर्णय घेतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये भेट होणार आहे आणि त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज जे आहे
दिल्ली पोलिसांनी, दिल्ली सरकारने जो आहे बंदोबस्तमध्ये वाढ केलेला आहे. कारण की प्रमुख कारण वीकेंड जवळ आलेला आहे, शनिवार रविवार हे जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलकांची संख्या ही वाढू शकते अशा पद्धतीची एक शंका जी आहे ती दिल्ली पोलिसांच्या मनात आहे आणि त्याच कारणामुळे आज बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. अनेक रस्ते आजपासून पुढील 3 दिवस हे बंद आहेत, तर अनेक हॉटेल देखील आजपासून 3 दिवस हे बंद असणार आहेत अशा प्रकारच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इंस्टाग्राम केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांनी हॅलो फ्रेंड्स अशा पद्धतीने सर्व युवकांना आणि जेनझीला संबोधित केलेलं आहे. तर इतकंच नाही, सोनम वांगचुक यांनी देखील काल एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे. त्यांच्यावर काही दिवसांपासून काय होत आहे, त्यांच्या परिवाराला कशा पद्धतीने त्रास देते याबद्दल त्यांनी देखील सखोल जे आहे व्यक्त झालेले आहेत. अशामध्येच आजचा दिवस देखील महत्त्वाचा मानला जातो आहे. रात्रीच्या वेळेस देखील काही आंदोलकांची संख्या ही वाढली होती. जोरजोरात घोषणा या 24ही तास देण्यात येतात आणि अशामध्येच नेमकं काय आज होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज.